भगवंताचं पूजन केलं झालं नाही तर त्यासाठी पोटासाठी काहीतरी करावं लागेल हो काहीतरी करावं लागेल तर मी एक 2 एकराचा कास्तकार 2 एकराचा कास्तकार त्या कास्तकारीमध्ये राम 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 ते महाबापू राम राम राबा लागते आणि मी सुद्धा तोच कास्तकार हो माझ्या घरी काही 10 एकर नाही आणि 20 एकर नाही 2 एकर कास्तकारी तर काहीतरी करावं लागेल या पोटासाठी कारण सर्व झालं तरी काही नाही सर्व पूजाच केल्यानं होणार नाही तर या पोटाची महत्वाची पूजा आहे एक एक अन्न जमा करून माझा पोट भरावं लागते गावोगावी खेळोगावी फिरावं लागते तर काय करा 8 दिवस झाले माझी पत्नी माझ्यासोबत बोलत नाही आणि मी तिच्यासोबत बोलत नाही असं जमणार नाही आपल्या घरी जातो आपल्या पत्नीशी गोड गोड बोलतो आणि प्रेमाने काम घेऊन घेतो कारण माणसानं जर कमीपणा घेतली तर काही बिघडेल का नको बोला बाई घरची बाई नाही बोलली पाहिजे मला बोलायला लागेल कारण मी घरचा मुख्य माणूस आहे आणि बाया भेटत नाही माझी एकच सरकारला विनंती आहे का सर्व केवायसी करता सर्व गोष्टीची ऑनलाईन सर्व करता पण आमच्या पोराला पोरी भेटत नाही याची ऑनलाईन केव्हा होत तर माहित नाही सर्व गोष्टीची होते ह्या केवायसी पाहिजे सर्व आम्हाला काम लांब लावून गेले कंट्रोलला गेले तिथं केवायसी करा रे धंदे बंद करा केवायसी करा आणि आपले धंदे बंद करा माझी मजुरी जाते रोज माझी मजुरी जाते हे केवायसी करायची आहे घरची बायको म्हणते ते केवायसी करायची आहे लाडक्या बहिणीच्या पैशाची केवायसी करायची आहे त्या मायले नेवा म्हणला हो केवायसी आपलं पोट भरेल का नाही भरणार तर त्यासाठी काय करायचं ते काहीतरी करणं पण बाई ऐकत नाही शिकली सवयी बायको पाहिजे कसं होते तर त्यासाठी अंफाळ बायको पाहायला लागते माय बाबू खेड्या पाण्याची पाहिली तर खेड्याची बी कशी पाहिजे जर आपल्या बडी बराबरीचा जो असला तर नाहीतर बाई राहणार नाही बाईला माहित आहे चालती गोमासी आहे बाई अशी काम नाही तर मी घर जातो आणि आपल्या बायकोला प्रेमाने आवाज देतो आणि तिचे काम घेऊन घेतो कारभार ने गा माझ्या प्रेमाच्या नारी राधा 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 झाली की घराच्या बाहेर आहे की नाही दिसत नाही पण घुसली तर नाही तुझ्या कानापर्यंत आवाज गेला का नाही पडदा बंद आहे का कानाच्या ए राधा कारभार ने गा राधा 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 आणि आपल्या परमेश्वराचं आपण ऐकलंच पाहिजे असं म्हणतात हाडीला चाटू आणि चाटूला हाडी लागल्याशिवाय हा संसार चालतच नाही आणि संसारामध्ये नवरा बायकोच्या 2 गोष्टी तर होतातच पण अशी करते आज मला यांनी प्रेमाने आवाज दिला त्यांच्या आवाजाला जाते पण त्याआधी मी माझ्या घरच्या देवाला वंदन करते आणि त्यानंतरच मी यांच्या शब्दाला समोर जाते मेरे घर के आगे चलना तेरा मंदिर बन जाए मेरे घर के आगे चलना तेरा मंदिर बन जाए मेरे घर के आगे
हा? मला तुम्ही देवाची पूजा अर्चना सुद्धा करू देत नाही. शाबाश. देवाची पूजा होय ना? केल्यावर होईल का? होईल का म्हणजे करायलाच पाहिजे. बरं कामात ये राधा. काय? हा? तर जब खिडकी खोलू तो तेरा दर्शन होता है. जब खिडकी खोलू तो तेरा दर्शन होता है. मेरे घर के असेच होईल. मेरे घर के आगे जाइना तेरे घर के आगे जाइना मेरा मंदिर बन जाए. राधा अरे माहितच आहे. काय माहिती? नवीन नवीन काम राहिलं. असं घरचं नवीन नवीन लग्न झालं तर बाई काय करते? काय करते? सगळा सारवण करते, पोछा मारते होय ना? आणि मारल्याच्या नंतर रांगोळी घालते. राधा अहो, आम्ही सगळेच करते बायाची जात. असं? पण तुम्ही माणसाची जात काय करता महत्वाची गोष्ट आहे. माणसाची जात काहीच करत नाही. नाही. हे राधा काय हो? तुला माहित आहे का गोष्ट? काय? हा? काय? माणूस काहीच नाही करत. काहीच नाही करत. राधा एखाद दिवस म्हणलं हे राधा त्यात येतो पालक टाकायची आहे, वखर मारायची आहे. हा? तर म्हणलं ते एक काम कर ना, वखऱ्याचं हे काम कर जा. फुमणं आहे. हा वखराचं फुमणं आहे ते हातात धरत जा आणि तू त्या वखरावर उभी हो. एखादी तास मारू पाहिजे ना. मी काय मारू? हा? मी कशाला मारू? मला सांगा. हा. मी घरात एवढं काम करते. हा. सकाळी उठते, चूल पेटवते, त्या चुलीवर पाणी गरम करते आणि त्या पाण्याने तुमच्या मुलाची आंघोळ करून देते. शाबास. त्याच चुलीवर हा. स्वयंपाक बनवते, त्यांना जेवण देते आणि त्यांना शाळेत नेऊन देते. आता तुम्ही काय करता राधा आई माणसं काहीच नाही करत. काहीच नाही करत. तुला बायला काम आहे. हा? काय? तुला बायलाच काम आहे. होय ना? हे राधा काय हो? असं होणार नाही. असं नाही होणार. नाही दोन दोन गोष्टीचा वाद केल्यानं होणार नाही. कारण हा काय? सिंगलचं कार्यक्रम दुय्यमचं आहे. होय ना? हे राधा काय हे हो? आपलं काम आहे. काय? हे काम आहे छोटस. कोणतं हो? कसं सांगू का? सांगा ना. हे आपल्या घरामध्ये दयाचे माठ पडलाय. अगं बाई, म्हणूनच तर मी म्हणते हा माणूस माझ्यासोबत चिकणाव चोपडाव चिकणाव चोपडाव चिकणाव चोपडाव बरं झालं? हे राधा आज दिवस झाले नारी दयाचे माठ पडले घरी. आज दिवस झाले नारी दयाचे माठ पडले घरी. त्या मथुरेच्या बाजारी काला गेली राधा राधा राधा. असे बोलून आले जसे की बस. अहो काय सांगू तुम्हाला, 8 दिवस झाले माझी प्रकृती बरी नव्हती. या माणसाने मला असं सुद्धा विचारलं नाही. अगं ए राधा, तुझं कुठं दुखतंय का? कुठं चुकतंय का? तुला झंडू बाम लावून देऊ का गं? हं? शाबास. हे राधा काय हो? असं होणार नाही. मग? मी तो माणूस राहायला विचारणार नाही. ज्या बाईची प्रकृती ठीक बनवा बनवी करते का? ज्या बाईची प्रकृती ठीक नाही राहिली तर त्याच्या मुखातून आवाज येत नाही. कशी करते माहिती? कशी वा? नाही तू देतील तू सारखी ट्यूट्यू बोलून राहिली ना राधा. अहो. पैसे घे. काय सांगू तुम्हाला, हा. 8 दिवस झाले हा. माझ्या पोटाची गाठ वर सरकली. हा माणूस असं सुद्धा म्हणत नाही. अगं ए राधा, तुला एक गोळी आणून देतो ना ग, तुला आराम होईल ग. काहीच नाही. म्हणून मी काय म्हणते, हा.